फ्रान्समध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 7 ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात आतापर्यंत 140हून अधिक जण ठार झाल्याची माहिती पुढे येते। दहशतवाद्यांनी बाटाक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये 100 जणांना ओलीस ठेवलं असून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दहशतवाद्यांनी फुटबॉल स्टेडियम, रेस्टॉरंट अशा सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केलंय। ज्या स्टेडियमच्या बाहेर हल्ला करण्यात आला त्या स्टेडियममध्ये जर्मनी आणि फ्रान्स दरम्यान फुटबॉलची मॅच सुरू होती आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलाद हे देखील त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होते। सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 3 दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळते। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। आपण इथे दृश्य पाहतोय, आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, खरं तर 2 महत्त्वाच्या घटना आहेत। काल तर फ्रान्स आणि जर्मनीची हा सामना होता, आज G20 होते। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा दहशतवादी हल्ला झालाय। या क्षणापर्यंतचे अपडेट काय आहेत? आता जी लेटेस्ट अपडेट आहे त्यानुसार की या हल्ल्यात 158 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि हा जो हल्ला आहे एकदम सकाळी झाल्यामुळे जिथे स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला आणि एकूण पॅरिसमधल्या 7 ठिकाणी हा हल्ला करण्यात आलाय आणि त्यामुळे सगळं फक्त फ्रान्सच नाही तर अख्खं युरोपियन युनियन जे आहे ते हादरून गेलंय। याला कारण असं आहे की आज G20 ची मीटिंग सुद्धा होते आणि त्याच मीटिंगच्या पार्श्वभूमीवर असा हल्ला झाल्यानंतर एक दहशतवादाचं जे नवं वळण आहे ते आपल्याला दिसून येते आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार फ्रान्सने याची तिथे पूर्णपणे आणीबाणी लागू केलेली आहे आणि सगळं देशाच्या जेवढ्या सीमा आहेत म्हणजे रेल्वे असेल, रेल्वे बंद करण्यात आलेले आहे आणि हवाई सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे आणि तिथे पॅरिसमध्ये पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली असून जवळपास 2000 आर्मीचे जवान तिथे दाखल करण्यात आलेले आहेत आणि फ्रान्सचे जे राष्ट्रपती आहे फ्रान्सिस नक्कीच सुनील, आपण तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत, पण यावेळेला जातोय अरविंद गोखले, संरक्षण तज्ञ विशेषज्ञ आपल्या सोबत आहेत। या सगळ्यांकडून माहिती जाणून घेऊया। गोखले सर, स्वागत। अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल? आतापर्यंतचा जो आकडा आहे तो 149च्या आसपास पोहोचलेला आहे। कदाचित हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की 2015च्या प्रारंभी म्हणजे या वर्षाच्या आधीच्या काळात आणि 2011 मध्ये चार्ली हेब्दोवरती हल्ला झालेला होता, तो दहशतवाद्यांनी केलेला होता आणि या हल्ल्याची आणि या आत्ताच्या हल्ल्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे। परंतु याचं जर मूळ शोधायचं असेल तर मुंबईवरती हल्ला जो झाला होता त्याचा आणि या हल्ल्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये एकसारखेपणा दिसतो आणि नुसता एकसारखेपणा दिसतो असं नाही तर अनेक ठिकाणी हल्ले झालेले आहेत। स्टेडियम मध्ये हल्ला झालेला आहे, रेस्टॉरंटमध्ये हल्ला झालेला आहे आणि रेस्टॉरंटच्या बाहेर उभं राहून ज्या पद्धतीनं गोळ्या झाडल्या आहेत आणि त्या दहशतवाद्यांना परत लोड करण्यासाठी ते AK-47 चढवली आणि त्याच्यावरनं असं दिसतं की तो आणखीन काही ठिकाणी जाणार असावा आणि ही सगळी जी माहिती आहे त्याच्यावरनं हे सगळं कृत्य हे आयसिसचं असावं अशी शंका घ्यायला बऱ्यापैकी जागा आहे। याचं कारण असं की युरोपमधून आणि विशेषतः फ्रान्समधून सिरियामध्ये आणि इराकमध्ये आयसिसमध्ये दाखल होण्यासाठी गेलेल्यांचं प्रमाण खूप मोठं आहे आणि हे जवळपास 5 ते 6 हजाराच्या आसपास आहे। पॅरिसमधून म्हणजे फ्रान्समधून जवळपास 100-200 किंवा त्याहीपेक्षा जास्त दहशतवादी बनायला सिरियामध्ये गेलेले आहेत। ते परत त्यापैकी काही परत आले आणि त्यांनी मधल्या काळामध्ये ही शस्त्र गोळा केली असावीत असाही एक संशय आहे। हे जर खरं असेल तर पॅरिसमधली गुप्तचर यंत्रणा किंवा फ्रान्समधली गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे असंही म्हणता येईल। पण हे सगळे जे पडसाद आहेत ते सिरिया आणि इराकवरती केलेल्या हल्ल्यानंतर ते पडसाद आहेत आणि त्यामुळे हा सगळा जो रोष आहे तो चांगला आहे का वाईट हा भाग आता आपण बघायला पाहिजे। तो हे कृत्य करणारे कोण आहे तर ते आयसिस वाले असू शकतात, अल कायदा वाले हे एवढे स्ट्रॉंग नाही आहेत, एवढे दणकट नाही आहेत आणि त्यामुळे आयसिस कडून हा हल्ला झाला असण्याची दाट शक्यता आहे आणि हे सगळं लक्षात घेता याचा आणखीन एक थोडंसं पाठीमागे जाऊन बघितलं तरी म्युनिकच्या ऑलिम्पिकच्या वेळेला जो हल्ला झालेला होता त्याच्याशीही पण हे साम्य आहे, पण त्यावेळेस पॅलेस्टाईनी दहशतवादी होते, आता मात्र हे आयसिसचेच दहशतवादी असण्याची दाट शक्यता आहे।
नक्कीच. जरी या सगळ्या प्रकारची इसिसनं जरी थेट अजून जबाबदारी घेतली नसली तरी पॅरिस इन फ्लेम नावाने हॅशटॅग आंतरराष्ट्रीय स्तरावर फिरतायत, त्यामागेही इसिस आहेत हे मात्र नक्कीच झालेलं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत शैलेंद्र देवळणकर सर आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार, या विषयावर बोलण्यासाठी. सर, अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, काय प्रतिक्रिया आहेत आणि याचे पडसाद काय उमटतील आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि G20 परिषदेवर? अतिशय दुर्दैवी घटना आहे, हे निश्चितच आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये पॅरिसमध्ये जागतिक पर्यावरण परिषद ही होणार आहे आणि या जागतिक पर्यावरण परिषदेवरती दहशतवादाचं सावट होतं आणि या स्वरूपाच्या सूचना देखील ह्या दिल्या गेलेल्या होत्या. आणि आताच जसं सांगितलं गेलं की कदाचित याच्या मागे इस्लामिक स्टेटचा हात असण्याची शक्यता आहे आणि ती नाकारून चालणार नाही. कारण ज्या मोजक्या युरोपियन देशांनी अमेरिकेबरोबर सिरिया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध जे युद्ध घोषित केलेलं आहे त्यामध्ये फ्रान्स हा अमेरिकेच्या बरोबर आहे. आणि यापूर्वी मागच्या वर्षी पण आपण असं बघितलं होतं की चार्ली हेब्दो सारखं एक प्रकरण झालेलं होतं. आणि पॅरिसला किंवा एकंदरीतच फ्रान्सला दहशतवादी हल्ले हे नवीन नाहीयेत, किंबहुना जातीय दंगली देखील नवीन नाहीयेत. तिथं ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामधले जातीय दंगे हे पॅरिसमध्ये यापूर्वी देखील अनेकदा झालेले आहेत. आणि त्यामध्ये जर एकंदरीतच तुम्ही पॅरिस शहराची किंवा फ्रान्समधली ही जी लोकसंख्येची रचना बघितली तर तुम्हाला यामधला जो महत्वाचा गाभा आहे हा लक्षात येईल. आणि त्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण जे आहे ते अतिशय मोठं आहे. कारण फ्रान्समध्ये जे मायग्रंट्स आलेले आहेत, निर्वासित आलेले आहेत, यांना फार मोठ्या प्रमाणावरती फ्रान्समध्ये ऍक्सेप्ट केलं गेलेलं आहे. परंतु त्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्या प्रामुख्याने जे मोठी शहरं आहेत त्या शहराच्या बाहेरच्या भागांमध्ये झालेल्या आहेत, ज्याला घेटोज असं म्हटलं जातं. आणि या घेटोजमध्ये प्रामुख्याने मुस्लिम लोकांचं कॉन्सन्ट्रेशन फार जास्त झालेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये इनडॉक्ट्रिनेशन ज्याला आपण असं म्हणतो किंवा ब्रेन वॉशिंग जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. आणि गेल्या 1 वर्षामध्ये फ्रान्समधनं तुर्कस्तानच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटला जाऊन मिळणारे फार मोठ्या प्रमाणावरती तरुण आहेत. आणि यातलं बरेच तरुण हे आता परत देखील आलेले आहेत आणि ते फ्रान्समध्ये दहशतवाद पसरवण्याचं कार्य जे आहे हे करत आहेत. यातनं तुम्हाला एक महत्वाची बाब दिसून येते की एकंदरीतच संपूर्ण युरोपमध्ये आता ध्रुवीकरण झाल्याचं तुम्हाला दिसून येतं आहे. आणि या ध्रुवीकरणाच्या आधारावरती आता ज्या पद्धतीचं साहित्य हे फ्रान्समध्ये तयार होत आहे त्या साहित्याचा जर सूर तुम्ही बघितला तर साधारणतः 10 ते 15 वर्षानंतर फ्रान्समध्ये एखादा मुस्लिम पंतप्रधान असेल किंवा काही वर्षानंतर संपूर्ण युरोपियन महासंघाचं देखील नेतृत्व एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे असेल, अशा स्वरूपाचं साहित्य प्रकाशित व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे ध्रुवीकरणाची हा जो विषय हा अतिशय महत्वाचा आहे. G24 तास मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुरकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. सर, आपल्यासोबत देवळणकर आहेत, तुम्ही या सगळ्याबद्दल काय विचाराल? फ्रान्स मधला हा हल्ला दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे आणि त्याचबरोबर जानेवारी पासून आतापर्यंत झालेला सर्वात मोठा हा अशा स्वरूपाचा हल्ला. आता शैलेंद्र देवळणकर म्हणाले ते अगदी खरं आहे की त्या ठिकाणी मुस्लिम अतिरेक्यांचं घेटोईकरण एक प्रकारे होत आहे आणि त्याचीच ही परिणती आहे असं आता सकृतदर्शनी वाटत असलं तरी देखील अजून याची सर्व कारणं आणि याचा सर्व जो मास्टर माइंड आहे तो अजून समोर यायचा आहे. आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला UN सेक्रेटरी जनरल बान की मून याने देखील आता व्यक्त केली आणि त्यांनी देखील या वाढत्या दहशतवादाबद्दल मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर जगभरातल्या सर्व नेत्यांनी आता ज्या प्रतिक्रिया येतात त्या लक्षात घेता या प्रकाराबद्दल एक प्रचंड मोठी खंत तर व्यक्त केली, निषेध तर केलाच आहे, त्याचबरोबर चिंता देखील व्यक्त केलेली आहे. कारण युरोपमधली जी आर्थिक स्थिती आहे, जो डॉलर आहे तो आपण पाहिला तर असं लक्षात येईल की युरोपामधले अनेक देश आता मंदीच्या किंवा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. निर्वासितांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर येतोय आणि त्याच वेळेला त्याला एक्सलंट ब्रीडिंग ग्राउंड असं म्हणता येईल की दहशतवादाला खत पाणी घालू शकणारी अशी जमीन समाज मन तिकडे आहे आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा इसिस सारख्या संघटना उठवतायत. ही जी आत्ताची घटना आहे या घटनेकडे केवळ एका फ्रान्समध्ये घडलेली घटना म्हणून आपल्याला बघता येणार नाही, तर त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद देखील उमटणार आहेत. तर त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद देखील तितकेच, पदर देखील तितकेच महत्वाचे आहेत. नक्कीच सर, आपल्यासोबत शैलेंद्र देवळणकर आहेत, तुम्ही त्यांच्याशी या देवळणकरजी आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा निषेध होतोय, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा स्वरूपाचा एक संघटित प्रयत्न दहशतवाद समूळ उखडून टाकण्यासाठी होताना दिसतोय का? नरेंद्र मोदी आता युरोपमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत,
काय त्याचं पुढे येईल. नरेंद्र मोदी देखील काही दिवसानंतर पॅरिसमध्ये जाणार होते आणि पॅरिसमध्ये सोलार एनर्जीच्या संदर्भामध्ये अनेक राष्ट्राध्यक्ष एकत्र येऊन काही चिंतन बैठक करणार होते. काय याच्यावर परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? उदयजी, एक महत्वाची गोष्ट आहे. आपण अतिशय बरोबर बोललात की दहशतवादाची समस्या ही केवळ आता काही विशिष्ट राष्ट्रांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, ही जागतिक समस्या बनलेली आहे. परंतु दुर्दैवाने त्याच्या विरोधात एखादी संयुक्त कार्यवाही म्हणा अशा स्वरूपाने होत नाहीये किंवा एखादी कलेक्टिव्ह फ्रंट म्हणा अशा स्वरूपाने निर्णय होत नाहीये. तर याचं कारण महत्वाचं आहे की एकंदरीतच दहशतवादाची समस्या आणि दहशतवादाची व्याख्या याच्यावरती एक वाक्यता नाहीये. म्हणजे आज दहशतवादाच्या व्याख्येच्या संदर्भात 216 व्याख्या या दहशतवादाच्या केल्या जातात. त्यामुळे एका देशासाठीचा दहशतवादी हा दुसऱ्या देशासाठीचा फ्रीडम फायटर बनतो. त्यामुळे दहशतवादावरती एकवाक्यता नसल्यामुळे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टामध्ये देखील दहशतवादावरती कोणत्याही प्रकारचं ज्युरिस्डिक्शन हे देण्यात आलेलं नाहीये. म्हणून इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टावरती भारताने देखील स्वाक्षरी केलेली नाहीये. परंतु आता वेळ आलेली आहे की दहशतवाद हा फक्त विकसनशील राष्ट्र किंवा गरीब राष्ट्रांपुरता मर्यादित नाहीये, तो आता युरोप पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ही जागतिक समस्या असल्यामुळे जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येणं, युनायटेड नेशननी त्या संदर्भामध्ये अतिशय कडक पावलं उचलणं हे आता गरजेचं झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये आवश्यक ती पावलं उचलावी लागणार आहेत. भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट सातत्याने लक्षात घ्यावं लागणार आहे की भारत ही मागणी गेल्या 20 वर्षांपासून करतो आहे की भारतामधला काश्मीरमधला दहशतवाद हे कोणत्या प्रकारचं फ्रीडम स्ट्रगल नाहीये, तर हा एक दहशतवादाचा भाग आहे. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं गेलं कारण तो देशांतर्गत दहशतवादाचा प्रकार मानला गेला. परंतु आता ही गोष्ट पूर्णपणे निश्चित झालेली आहे की जगातल्या बहुतांश प्रादेशिक दहशतवादी संघटनांनी आपली लॉयल्टी ही आता इस्लामिक स्टेटच्या बाबतीमध्ये व्यक्त केलेली आहे. मग तुम्ही नायजेरिया मधला जरी इस्लामिक स्टेटचे प्रतिनिधी आहोत आणि आता जगातला कोणताही भूखंड किंवा उपखंड असा राहिलेला नाहीये की ज्याच्यापर्यंत इस्लामिक स्टेट पोहोचलेली नाहीये. त्यामुळे आता हे हाय टाइम आहे की सर्वांनी एकत्र येणं आणि याविषयी सामूहिकदृष्ट्या विचार करणं ही आता सगळ्यात मोठी प्राथमिकता बनली असं मला वाटतं. शैलेंद्रजी, याचा एक आंतरराष्ट्रीय पडसाद म्हणून जी मुस्लिम आतंकवादाला साथ देणारी राष्ट्र आहेत त्यांना एकटं पाडण्याची, आर्थिकदृष्ट्या एकटं पाडण्याची, राजकीयदृष्ट्या एकटं पाडण्याची प्रक्रिया आता वेग घेईल असं वाटतंय का? यामध्ये एक आहे की निश्चितच आहे ही मागणी यापूर्वी देखील युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवरनं होत आलेली आहे की जे राष्ट्र दहशतवादाला समर्थन देत आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही कडक कारवाई करा. कारण केवळ दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करून चालणार नाही. जर तुम्ही इस्लामिक स्टेटचा विचार केला तर इस्लामिक स्टेटला सपोर्ट करणारे म्हणजे इस्लामिक स्टेटचं जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये $3 अब्ज ठेवी आहेत आणि त्यांच्याकडे 12,000 स्टँडिंग फोर्स आहे. हा पैसा येतो कुठनं? जगातली सगळ्यात श्रीमंत संघटना ही मानली जाते. किंबहुना ती आता संघटना राहिलेली नाहीये, ते फुल फ्लेज स्टेट बनलेलं आहे. त्यांनी स्वतःचं एक राज्य निर्माण केलेलं आहे. हा पैसा येतोय कुठनं? हा सगळा जो पेट्रो डॉलर आहे हा प्रामुख्याने श्रीमंत सुन्नी मुस्लिम राष्ट्रांकडनं येतो आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जी आखातामधले देश अशा संघटनांना समर्थन देत आहेत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करणं गरजेचं आहे. या स्वरूपाचे कायदे ऑलरेडी आहेत पण त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. फॉर एक्झाम्पल अमेरिकेला अजूनही कळत नाहीये की इस्लामिक स्टेट आपला शत्रू आहे की बशर अल असाद आपला शत्रू आहे. त्यामुळे सिरियामध्ये इस्लामिक स्टेटला आणि अल कायदा सारख्या संघटनांना अमेरिका समर्थन देतो आहे बशरच्या विरोधामध्ये. त्यामुळे आता युरोपियन देशाने आणि अमेरिकेने हे ठरवणं गरजेचं आहे की दहशतवादावरती राजकारण नको, मग दहशतवादावरती अमेरिका रशियामधला संघर्ष नको. त्या सर्वांनी एकत्र येऊन आपलं सगळ्यात मोठं टार्गेट हे इस्लामिक स्टेट आहे या स्वरूपाचा निर्णय घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आता याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे आपला शेजारी राष्ट्र काय आपण निवडू शकत नाही, परंतु शेजारी राष्ट्र आपलं हे एक प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालणारा राष्ट्र हे उघड आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पॅरिस मधल्या घटनांचे भारतावर काय परिणाम होतील असं वाटतं आपल्याला? याचं कारण भारतामध्ये देखील आता सणासुदीचं वातावरण आहे, ख्रिसमस तोंडावर आलेला आहे, आता दिवाळी चालू आहे. हे लक्षात घेता भारतामधल्या सुरक्षिततेविषयी आपण काय सांगाल? भारतामध्ये सुरक्षिततेचा प्रश्न हा सातत्याने गंभीर आहे. कारण यापूर्वीच म्हणजे साधारणतः काही महिन्यांपूर्वीच इस्लामिक स्टेट असेल किंवा अल कायदा असेल यांनी यापूर्वी आवर्जून सांगितलेलं आहे की आमचं पुढचं जे टार्गेट क्षेत्र आहे हे दक्षिण आशिया राहणार आहे. कारण त्यांना दक्षिण आशियामध्ये पाय पसरायचे आहेत. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान असेल, भारत असेल किंवा बांगलादेश असेल हा अतिशय मोठं ब्रीडिंग ज्याला आपण ग्राउंड म्हणतो अशा स्वरूपाचं हे ग्राउंड आहे आणि त्यांचं हे टार्गेट आहे. या स्वरूपाने याच्यावरती
कॉन्सन्ट्रेशन करण्याचं. आणि आता दहशतवाद हा पश्चिम आशियाकडनं दक्षिण आशियाकडे हा वळतो आहे आणि भारत हे आवर्जून सांगतो आहे की हा दहशतवादाचा धोका केवळ भारताला आहे अशा स्वरूपाचा भाग नाहीये, हा पाकिस्तानला देखील आहे, हा बांगलादेशला देखील आहे. आणि यांचं टार्गेट हे प्रामुख्याने अर्बन भागांमधले जे राहणारं मुस्लिम पॉप्युलेशन आहे, कारण यांना आता प्रत्यक्ष म्हणजे यांना फिजिकली एक्सपांड होणं आता थोडंसं अवघड आहे. तर त्यांचा एक्सपान्शनचा जो मार्ग आहे हा बेसिकली थ्रू सॉफ्ट पॉवर आहे, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता हे आपला प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडियाची जी इतर माध्यमं आहेत त्याला ऑपरेट करणारा जो सुशिक्षित अशा स्वरूपाचा तरुण वर्ग हा भारताच्या शहरामध्ये एकत्रित झालेला आहे, किंबहुना पाकिस्तानमध्ये किंवा बांगलादेशमध्ये आहे, यांना टार्गेट करण्यासाठी त्याचा प्रयत्न करत असल्यामुळे भारताने या बाबतीमध्ये सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. कारण ज्या पर्सनल कॉम्प्युटरवरनं अशा स्वरूपाचा प्रसार होतो आज त्याला नियंत्रण घालण्याची आवश्यक तंत्रज्ञान हे इस्रायल सारख्या राष्ट्राकडे उपलब्ध आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री हे इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन आलेले होते. त्यामुळे आता आपल्याला अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान हे विकसित करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर त्याचा पुढच्या महिन्यामध्ये पॅरिसची पर्यावरण परिषद आहे, अशा परिषदेमध्ये आपल्याला दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्याने मांडणं आणि त्याच्या विरुद्ध कॉमन फ्रंट तयार करणं हे अतिशय गरजेचं आहे. परंतु पुन्हा एकदा पाकिस्तान आता रिसिव्हिंग एंडला आलेला आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. कारण 2 महिन्यापूर्वी इस्लामिक स्टेटने सांगितलं की आता आम्हाला न्यूक्लिअर वेपन्स मिळवायचे आहेत आणि न्यूक्लिअर वेपन्स जर मिळवायचे असतील तर पाकिस्तान हा आम्हाला सगळ्यात सहज मिळवणारं राष्ट्र आहे, पाकिस्तानच्या माध्यमातून आम्ही ते वेपन्स मिळवणार आहोत. अल कायदाच्या बाबतीमध्ये देखील पाकिस्तान हे कशा प्रकारे सपोर्ट करत होते हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे भारताचा जो सातत्याने या बाबतीमधलं जे आर्ग्युमेंट्स आहे, दावा आहे, हा आता खरा ठरतो आहे हे आपल्याला वाटतं आहे असं निश्चित म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. धन्यवाद शैलेंद्रजी. आताच्या या क्षणाची सर्वात मोठी आणि भयानक बातमी म्हणजे पॅरिसमध्ये जवळपास 7 ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात शेकडो फ्रेंच नागरिक मारले गेले आहेत. परंतु आता या क्षणाला ज्या आंतरराष्ट्रीय सूत्रांबरोबर मी संपर्कात आहे त्यांच्याकडून कोणत्याही भारतीय त्या हल्ल्यात गेल्याची कुठली बातमी आतापर्यंत तरी या क्षणापर्यंत आलेली नाही. परंतु हा पॅरिस मधला आतापर्यंतचा, एवढंच नव्हे तर युरोपामधला आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. अत्यंत सुनियोजित असा हा कट आणि दहशतवादी हल्ला आहे, यात काही शंकाच नाही. धन्यवाद. नक्की धन्यवाद सर. धन्यवाद देवळणकर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर होते. जगाच्या शांततेवरचा सगळ्यात मोठा हल्ला असं याबद्दल आता बोललं जात आहे. दहशतवाद्यांकडून सार्वजनिक ठिकाणं लक्ष करण्यात आलेली आहेत. 140हून अधिक जण ठार झाले तर 100 जण ओलीस आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 140हून अधिक जण ठार झाल्याची माहिती समोर येते. दहशतवाद्यांनी बाटाक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये 100 जणांना ओलीस ठेवलं असून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहशतवाद्यांनी फुटबॉल स्टेडियम, रेस्टॉरंट अशा सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केलंय. ज्या स्टेडियमच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला त्या स्टेडियममध्ये जर्मनी आणि फ्रान्स दरम्यान फुटबॉलची मॅच सुरू होती आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलाद हे देखील त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 5 दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळते. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. L'ensemble du territoire. The state of emergency will be applied to the whole French territory. I've also decided to close the borders. Et en même temps que ceux qui auraient pu commettre les crimes qui sont to make sure that those who committed these crimes can be stopped if they are trying to leave the territory. It is a terrible event that is upon us. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निंदा केली आहे. ट्विट करून नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे. पॅरिस हल्ल्याची घटना अतिशय दुःखदायक आणि भयानक आहे. मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो आहोत. या संकट समयी आम्ही फ्रान्सच्या जनतेसोबत आहोत. पॅरिस हल्ल्याची घटना अतिशय दुःखदायक आणि भयानक आहे.
मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. अर्थात या सगळ्यावर अमेरिकेचे बराक ओबामा यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. We're going to do whatever it takes to work with the French people and with nations around the world to bring these terrorists to justice and to go after any terrorist networks that go after our people. We don't yet know all the details of what has happened. We have been in contact with French officials to communicate our deepest condolences to the families of those who've been killed, to offer our prayers and thoughts to those who've been wounded. We have offered our full support to them. एक नजर टाकूया 7 ठिकाणी नेमके कुठे कुठे हे हल्ले झाले. पॅरिस स्टेडियम, लेस सलास, पेंटाइज कंपोज रेस्टॉरंट, बटाक्लान कॉन्सर्ट हॉल, नॉट्रडेम कॅथेड्रल, लुव्र म्युझियम, आर्क द ट्रायम्फ या 7 ठिकाणी हे दहशतवादी हल्ले झाले आहेत. आणि याच दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण पॅरिस, फ्रान्स हादरून गेले. आपण बघू शकता या नकाशाच्या माध्यमातून की कशा पद्धतीने या सगळ्या हल्ल्यांची रचना आंतरराष्ट्रीय विषयाचे जे जाणकार आहेत त्यांनी 26/11च्या हल्ल्याशी जोडलेली आहे. रेस्टॉरंटना टार्गेट करून त्या ठिकाणी सुरुवातीला दहशत निर्माण करून नंतर थेट मोठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमाव एकत्र आहे त्या ठिकाणाला लक्ष करण्याचं धोरण या ठिकाणी वापरण्यात आले. आतापर्यंत या हल्ल्याची कोणी जरी जबाबदारी स्वीकारली नसली तरी #पॅरिस इन फ्लेम नावानं जे मेसेज पोस्ट होत आहेत त्यामागे इसिस असल्याचा संशय दाट व्यक्त करण्यात येतोय. फ्रान्समध्ये आणीबाणी लागू झालेली आहेत. 140हून अधिक जण ठार तर 100हून अधिक जण ओलीस आहे. प्राथमिक वृत्त येत आहे त्यानुसार ही सगळी कारवाई संपलेली आहे. पॅरिसमध्ये या क्षणाला संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अर्थात विमान उड्डाणावरही याचा परिणाम झालेला आहे. दहशतवाद्यांकडून सार्वजनिक ठिकाणं लक्ष करण्यात आले. बघा आत मॅच सुरू होती. ही सामना अतिशय महत्त्वाचा होता. फ्रान्स आणि जर्मनी आणि या दोन्ही देशांना चीअरअप करण्यासाठी बूस्टअप करण्यासाठी आलेले हजारो लोक होते. त्याच गर्दीचा फायदा घेत बाहेर हा मोठा ब्लास्ट झाला. अर्थात या सगळा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे औलाद हे देखील उपस्थित होते. एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्थेत देखील दहशतवाद्यांनी टार्गेट केल्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.